ही आपल्यासोबत वकील मंजुनाथ कक्कलमेली जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार, स्वागत आहे पुढारी न्यूजवर तुमचं। आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात एक महत्त्वाची सुनावणी पार पडते। या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान अंतिम टप्प्यात हे सगळे मुद्दे आलेले आहेत, तर आजची सुनावणी निर्णायक असू शकते का, आपला काय अंदाज? नक्कीच। ऍक्च्युली ज्या पद्धतीने सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन्स येऊ ठेवलेले आहेत, त्यावेळी प्रत्येक पक्षाला पक्षाच्या चिन्हाच्या वर उमेदवार लढवायचे असतात। त्या उद्देशाने आता ज्या अर्थी शिवसेना दोन्ही गटांमधून शिवसेना पक्षचिन्ह नेमकं कोणाचा हा खूप महत्वाचा मुद्दा असल्यामुळं सध्या आजच्या सुनावणीमध्ये ऍज आय बिलीव्ह आज खरं तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि देशामध्ये हा युनिक प्रश्न आहे। ह्या अगोदर सादिक अली वर्सेस वगैरे 1971 मध्ये वगैरे डिसाईड केलेला होता, परंतु तो काळ आणि आत्ताचा काळ आणि त्याच्यामधल्या ज्या घटनामधल्या ज्या परिस्थिती आहेत हे खूप बदल आहेत। आता ज्या पद्धतीने 3 क्रायटेरिया सध्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे 3 क्रायटेरियावरून इलेक्शन कमिशन एखादा प्रश्नची निवडायचा असतो। तो मध्ये एक पक्षांतर्गत मेजॉरिटी आणि त्याच्यानंतर विधिमंडळातील आणि पक्षाचा घटना, या तिन्ही मुद्द्यांवरून पक्षाचा चिन्ह कोणाला द्यायचा नाही या ठरवायचा असतो। परंतु आजच्या सुनावणीमध्ये मला तर असं वाटतं की ह्या ज्या पद्धतीनं आवाका मोठा आहे प्रश्नाचा आणि हा डिसाईड करण्यासाठी वेळ खूप कमी आहे। हा एका सुनावणीमध्ये संपणारा विषय नाहीये। त्यासाठी आय बिलीव्ह फर्दर एक अजून सुद्धा काही हिअरिंग होतील किंवा हिअरिंगसाठी आर्ग्युमेंटसाठी पर्टिक्युलर शेड्यूल दिलं जाईल आणि देन ह्याच्यामध्ये डिसाईड केलं जातं। दरम्यान काळात एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्ट एखादा राष्ट्रवादीच्या चिन्हासंदर्भात कसा एक डिस्क्लेमर देण्यासाठीचा आदेश दिला होता, त्या संदर्भाचा एखादा इंटरिम आदेश आज पारित होऊ शकतो, एवढं मला माझ्या मते असे वाटते। जी सर, धन्यवाद, तुम्ही हे सविस्तर विश्लेषण पुढारी न्यूजवर केलं त्यासाठी।